त्यानंतर पाहूयात पुढची मोठी बातमी। प्रशांत कोरटकर अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। ज्या प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा अपमान केला होता तो पोलिसांना सापडलेला नाही। कोरटकर हा विदर्भातच असल्याचा दावा केला जातोय। कोरटकर विदर्भात आहे तर तो मग नागपूर शहरचे एसपी असतील किंवा नागपूर ग्रामीणचे एसपी असतील किंवा चंद्रपूरचे एसपींना बगल देत कोरटकर कुठे लपलाय हे समोर आलेलं नाहीये। त्यामुळे कोरटकर पुढे नागपूर शहर ग्रामीण चंद्रपूरचे एसपी हतबल झालेत का असा सवाल आता उपस्थित होतोय। कोरटकर प्रशांत कोरटकर ज्याने वक्तव्य केलं होतं, धमकी दिलेली होती एका इतिहासकाराला आणि तो मागील महिनाभरापासून म्हणता येईल पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फिरताना दिसतोय। मात्र पोलीस त्याला काही पकडत नाहीये की तो पोलिसांना सापडत नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर नागपूर पोलीस जोमात आणि कोरटकर हा जोमात आणि नागपूर पोलीस कोमात असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। कारण धमकी प्रकरणानंतर कोरटकरचा नागपुरात वावर होता पण तो पोलिसांनी काही त्याला पकडलेला नाहीये, त्याच्यावर वॉच ठेवला नाही असं दिसतंय। धमकी प्रकरणानंतर कोरटकरचा नागपुरामध्ये वावर होता, तो नागपूरमध्येच होता तरी सुद्धा त्याला अटक झाली नाही। गुन्हा दाखल झाल्यावर कोरटकर हा नागपूरमध्येच होता, तो माध्यमांना बाईट देत होता, माध्यमांसमोर येत होता। मात्र पोलीस काही त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत। प्रशांत कोरटकरच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं ज्या वेळेला हा गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर, मात्र पोलिसांनी काही त्याच्यावर नजर ठेवली नाही असं दिसतंय। 25 तारखेला कोरटकर हा नागपूरमधून फरार झाल्याची माहिती समोर आलेली होती मागच्या महिन्यामध्ये 25 तारखेला, आणि अंतरिम जामीन मिळाल्यावर कोरटकर हा नागपूरमध्ये होता अशी ही माहिती समोर आलेली आहे। म्हणजे जेव्हा त्याला जामीन मिळाला त्याच्यानंतर तो आपल्या होमटाउन मध्ये गेला होता, नागपूरमध्ये गेला होता, तरी सुद्धा पोलिसांनी मात्र त्याच्यावर काही वॉच ठेवल्याचं दिसत नाहीये। 14 मार्चला कोरटकर नागपूरच्या घरी येऊन गेल्याची माहिती सुद्धा समोर येतेय। त्याच्यामुळे आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतंय। पोलिसांनी प्रशांत कोरटकरवर पाळत का ठेवली नाही, एवढ्या वेळेला त्यांच्याकडे टायमिंग होता तरी सुद्धा त्यांनी का त्याच्यावर पाळत ठेवली नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता, संभाजी महाराजांचा अपमान केला होता। दरम्यान आपण बघितलं पुढचा जर त्याचा हा जो काही दिनक्रम आहे त्याच्यामध्ये नागपूरला जाऊन सुद्धा कोरटकर हा सापडला नाही असं दिसतंय। नागपूरमध्ये गेला होता तरी सुद्धा पोलिसांनी त्याला पकडलेला नाहीये। मग त्याच्यामध्ये कोल्हापूर पोलीस असतील, चंद्रपूर पोलीस असतील किंवा नागपूरचे पोलीस स्वतः पोलीस इंदूरला गेले तरी सुद्धा कोरटकर मात्र सापडलेला नाही। त्याच्यामुळे आता हा कोरटकर नेमका का सापडत नाही असा सवाल उपस्थित होतोय। अंतरिम जामीन रद्द होताच कोरटकर हा पुन्हा नागपूरमध्ये आलेला होता, त्याच्यानंतर सुद्धा त्याला पकडलेला नाहीये। तर पोलिसांनी प्रशांत कोरटकरवर पाळत का ठेवली नाही असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। त्याला जामीन मिळालेला होता, जामीन रद्द झाला होता, त्याला दिलासा मिळाला नाही तरी सुद्धा पोलीस त्याला पकडण्यामध्ये अपयशी का ठरतायत असा एक मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान चंद्रपूरचं आपण बघितलं तर अंतरिम जामिनावर असताना कोरटकर हा चंद्रपूरमध्ये होता अशी ही माहिती समोर आलेली आहे। याचाच अर्थ 13 आणि 14 मार्चला चंद्रपूरमधून हॉटेलमध्ये तो मुक्कामी असल्याची माहिती समोर आलेली आहे। चंद्रपूरमध्ये तो होता तरी सुद्धा तो पकडला गेलेला नाही आणि त्याच्यामध्ये आपण पुढे बघितलं तो कुठे कुठे गेला, कशा पद्धतीने गेला हे सगळं बघितलं तर आपल्या लक्षात येईल की पोलीस त्याला सहजपणे पकडू शकले असते किंवा ॲटलिस्ट त्याच्यावर पाळत तरी ठेवू शकले असते। मात्र यापैकी काहीही पोलिसांनी केलेलं दिसत नाही आणि आता आपण बघितलं तर तो मात्र पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये आणि तो फरार असल्याचं दिसतंय। तर प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट हा कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय। कोरटकरच्या पत्नीनं पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केला आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याचा न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलेली होती। प्रशांत कोरटकर हा देशाबाहेर पळाल्याचा आरोप केला जात होता, मात्र न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी जी बातमी दिली होती त्यानुसार तो देशाबाहेर नाही तर महाराष्ट्रामध्येच असल्याचं कळत आहे आणि त्यातही आता त्याच्या पत्नीनं त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा केलाय। चिल्लर कोरटकरला शोधण्यात पोलीस अपयशी ठरलेत। इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या विरोधात राज्यात प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। तर चिल्लर माणूस परदेशात पळाला हे गृह खात्याचं अपयश आहे असा आरोप इंद्रजीत सावंत यांनी केलाय।
कोरटकरच्या मागे कोणती तरी यंत्रणा कार्यरत आहे असा दावाही सावंतांनी केला. अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला ह्याच्या अगोदरच अटक झाली पाहिजे होती. आज आता महिना होईल आता या थोड्या दिवसामध्ये, आणि महिनाभर झालं कायद्याचं संरक्षण नसताना, गुन्हे दाखल झालेले असताना एखादा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जर खरंच गेला असेल तर हे संपूर्ण गृह खात्याचं अपयश आहे असं आपण म्हटलं पाहिजे. पोलिसांच्या हातावर तुरी देणारा कोरटकर त्याचे दुबईतील जुने फोटो व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय का असा सवाल निर्माण झालाय. मात्र कोरटकर विदर्भात असल्याचं घटनाक्रमावरून स्पष्ट होतंय. कारण नुकतंच कोल्हापूर पोलिसांचं पथक चंद्रपुरात आलं होतं. त्या पथकानं कोरटकर ज्या हॉटेलमध्ये थांबला होता तिथं चौकशी केली. 13 मार्चच्या दरम्यान कोरटकर चंद्रपूरला येऊन गेल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती. मात्र प्रशांत कोरटकरला कोण पाठीशी घालतंय असा रोकडा सवाल विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विचारलाय. आता तो पळून गेला का नाही हे ते सांगते. उद्या आम्ही म्हणायचो पळून झाला आणि तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा, किंवा एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडायचा भाजपच्या, किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा. काही होऊ शकतं. भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये काही होऊ शकतं. आणि खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही. तसंही प्रशांत कोरटकरांना कोण रोखू शकतं? IAS IPSच्या बदल्या करणारा माणूस, त्याला कोणाची भीती आहे? त्यामुळंच तो महाराजांना अपमान करणारे वक्तव्य करतो ना. विरोधकच नव्हे तर सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांनीही चिल्लर कोरटकरवरून प्रचंड संताप व्यक्त केला. कोरटकर विदेशात नसून विदर्भातच दडून बसल्याचं वक्तव्य अमोल मिटकरींनी केलं. हा जो फोटो सोशल मीडियावर टाकलाय तो पोलिसाच्या तपासाची चक्र, म्हणजे कोल्हापूर पोलीस त्याला अटक करता नागपूरमध्ये ठाण मांडून बसलेली आहेत. त्याला वर जामीन कुठं मिळेल असं झालाय. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल करण्याकरता प्रशांत कोरटकरनी अशा प्रकारे आगाऊपणा केलेला आहे. मात्र या सगळ्या एकंदरीत प्रकरणामध्ये पोलिसांची दिशाभूल करणे हा सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे. तो कुठेही कोलकाता किंवा दुबईला नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे, चंद्रपूर ते नागपूरच्या दरम्यान तो लपलेला आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्यानंतर प्रशांत कोरटकर आश्रयासाठी चंद्रपुरात आल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात कोरटकरला कोणी मदत केली आणि कोणाच्या सहकार्यानं तो इथं थांबला याचाही आता तपास केला जाणार आहे. मात्र कोरटकरला पोलीस पकडतील असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. मी तुम्हाला सांगतो, तो दुबईला जाव का अजून कुठेही जाव, पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील. प्रशांत कोरटकर सारखी चिल्लर व्यक्ती पकडता येत नसल्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची चांगलीच नाचक्की सुरू आहे. दहशतवाद्यांना गोळ्या घालणारे, बड्या गुन्हेगारांना जेलमध्ये टाकणारे महाराष्ट्र पोलीस चिल्लर कोरटकर समोर हतबल झालेत. हे चित्र पोलिसांच्या प्रतिमेला शोभणारं नाही. त्यामुळे बिळात दडलेल्या चिल्लर कोरटकरला लवकरात लवकर अटक करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यानंतर पाहूयात पुढची बातमी. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाण्याची चर्चा सुरू आहे. त्याला आणखी हवा मिळाली आहे. याचं कारण अजित पवार आणि जयंत पाटलांची भेट. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटलांची भेट झाली. जवळपास अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. AIचा वापर आता कृषीचं उत्पादन वाढवण्याच्या करता आपल्याला करावंच लागणार आहे. आणि म्हणून 500 कोटी रुपयाची तरतूद आपण त्याच्यामध्ये केलेली आहे. तर त्यांचं काय म्हणणं होतं ते जाणून घेण्याच्या करता प्रत्येकाच्या काही सूचना असतात. ज्यावेळेस एखादी कमिटी अभ्यास करते त्यावेळेस त्यांच्या काही सूचना असतात आणि त्या माहिती देण्याचा प्रयत्न म्हणजे ते करत होते. कारण 10